सुट्ट्या तेलाची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं मध्यमवर्गीय आणि गरिबांची अडचण झाली आहे। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी सुट्ट्या तेलाची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला। मात्र पॅकिंग तेल कमीत कमी अर्धा लिटर किंवा त्यापुढेच येत असल्यानं हातावर पोट असलेल्या नागरिकांची यामुळे अडचण होत आहे। एफडीएच्या या निर्णयामुळे हातावर पोट असलेल्यांचं बजेट कोलमडणार आहे। यावर उपाय करण्याची मागणी होते। जर सर्वसाधारण महिला आहोत, आमचा सगळा हातावरचा रोजगार आहे। आम्ही 10-20 रुपयाचं जर तेल मागायला गेलो तर ते डायरेक्ट नाही म्हणताय दुकानवाले आणि आम्ही कॅन घेऊ शकत नाही। मग आता यासाठी आम्ही काय केलं पाहिजे असा प्रश्न आम्ही मुंडे साहेबांना विचारलाय। तर मुंडे साहेबांनी याच्यावर आम्हाला नक्कीच काहीतरी तोडगा काढावा अशी आमची इच्छा आहे। 10, 20, 100 रुपयाचं घेऊ शकते। गरीब दुबळे सगळे इडा हातावरचे रोजचे रोज काम करणार लोक आहे, त्यांना पण गरीब दुबळे त्यांना एवढं घेता येणार नाही। कॅन वगैरे 10-20 रुपयाचं ठीक आहे, सगळं बंद करून ठेवलंय, ते वापस चालू करावा। खूप अडचण होईल ना आम्हाला, एवढं घेणं होणार नाही ना। 10 लिटर 5 उपाशी मारायची पाळी येईल ना आमच्याच्याने, एवढं घेणं होणार नाही। आम्ही कसं 50 रुपयाचं 20 रुपयाचं असं तेल आणू शकतो रोज, असं एवढं आणू शकत नाही ना। 15 किलो 20 किलो असं गरीब लोक आम्ही। सुट्टं तेल घेतात 20 रुपयाचं आणि 50 रुपये असं पावशेर घेतात काही लोक, आणि काही अर्धा किलो घेतात। तर आता ते बंद केल्यामुळं काही गिरेक खूप परत जातात, रिटर्न जातात। त्यामुळं ते सुट्टं तेल चालू करायला पाहिजे।